आपण महापुरुष जाती जातीत वाटून घेतलेले आहेत. म्हणायला सर्वजण सुशिक्षित झालेले आहेत, पण आजही विषमता संपली का? आपण आपले महापुरुष वाटून घेतले, ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे, हा प्रश्न आज मी तुम्हाला विचारते. तुमचं मत काय आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची आजूबाजूची परिस्थिती, स्थिती किंवा वातावरण कशा प्रकारचं आहे तेही तुम्ही सांगू शकता, थोडक्यात सांगू शकता. जातीवाद वाढवायचा आहे किंवा एक दरी निर्माण करायची आहे, हा उद्देश या व्हिडिओचा नाही आहे. जातीय एकात्मता निर्माण व्हावी, आपण भारतीय आहोत याचा नेहमी आपल्याला अभिमान असावा. आपल्या भारत देशातील, आपल्या महाराष्ट्रातील संत असो, महापुरुष असो, त्यांनी जो संदेश दिलेला आहे एकात्मतेचा, समतेचा, तोच मला पुढे न्यायचा आहे. माझ्या घरापासून मी हे सुरुवात करते, कारण की मला असं वाटतं की इतरांना सुधरवण्यापेक्षा आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे, ती जास्त प्रभावशाली ठरत असते. आणि मी हा जो प्रयत्न आहे माझा, तो नक्कीच मी माझा प्रयत्न माझ्या घरापासून सुरुवात केलेली आहे आणि कायम करत राहणार. माझे जे आई वडील होते, आम्हालाही हेच शिकवण मिळालेली आहे. जातीय भेद करायचा किंवा आपले महापुरुष महान आहेत आणि इतरांचे नाही, त्यांचा अनादर करायचा, असं आम्हाला शिकवलं नाही. आणि आम्ही डोळ्यांनी कधी बघितलंही नाही की आमच्या आईवडिलांनी कधी जातीय भेद केला किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये आम्हाला कधीच भेदभाव दिसला नाही, कधीच नाही. माझे बाबा तर राजकारणामध्ये काम म्हणजे त्यांना आवड आहे करण्याची, तर मला नेहमी वाटायचं की काय हे बाबा सगळ्यांची मदत करत असतात. म्हणजे आपली परिस्थिती अशी म्हणजे नाजूक आहे की नाही आपली परिस्थिती सक्षम, म्हणजे पैशाच्या स्वरूपात म्हटलं तर मग का असं हे करायचं, आपल्या खिशातले पैसे खर्च करायचे आणि इतरांना मदत करायची, का असं करत असतील. पण आज त्या गोष्टीची मला जाणीव होते किंवा त्या गोष्टीचा आज खूप अभिमान वाटतो की माझे बाबा आणि माझी आई. माझ्या आईला पण मी कित्येक वेळेस म्हणायचे की का तू बाबाला असं हे सांगत नाही, समजून सांगत नाही जर असं की आपल्या घर पण आपलं पुढे गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टी का ते लक्ष करत नाहीत, का ते सगळ्यांची असं मदत करत असतात, प्रत्येकाची मदत करत राहायचं, आपल्या खिशातले पैसे खर्च करायचे आणि पुढच्याची मदत करायची. जाणं येणं, एखाद्या ठिकाणी जायचं यायचं म्हणजे खर्च लागणारच असतो ना हो, मग पैसे खिशातले जातातच असतात. जाणं येणं काय आपण पायी जात नसतो, गाडीने जायचं, इथे जायचं तिथे जायचं, असं सगळं असायचं बाबाचं. तर मग आई म्हणायची नाही, त्यांची इच्छा आहे ना त्यांना करू दे. त्यांना वाटतं की त्यांच्यापाशी आहे की त्यांना असं वाटतं की ठीक आहे, ज्या गोष्टी त्यांना समजतात, ज्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे तर ते इतरांची मदत करतात. त्यात काय वाईट आहे? ठीक आहे, थोडंसं घराकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय, पण जी गोष्ट ते करत आहेत ती गोष्ट मात्र वाईट नाहीये. आणि त्यामुळेच त्यांना जो मान मिळतोय तो त्यांच्या कामामुळे मिळतोय, हे गोष्ट आहे. आपलं घर पुढे नेणं काय ते कोणीही करू शकतं, ते आपला एक स्वार्थीपणा असतो म्हणायचं. पण इतरांची मदत करणं ही गोष्ट प्रत्येकामध्ये नसते आणि ती बाबामध्ये होती. त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतो मला त्या गोष्टीचा आज, की खरंच आहे की काही गोष्टी अभिमानाच्या असतात, ज्या आपल्याला त्यावेळी कळत नाहीत, नंतर कळत असतात. तर खूप खूप धन्यवाद आई बाबा, आम्हाला इतकं छान तुम्ही शिक्षण दिलं, संस्कार दिले की म्हणजे इतकं सगळं महापुरुषांनी आपल्यासाठी केलेलं आहे, त्या गोष्टीची आमच्या मनामध्ये जाणीव आहे. आणि कदाचित लहान असताना त्या गोष्टी समजतही नव्हत्या, हे सगळं वाचन नसायचं किंवा काही नव्हतं तेव्हा, पण कधीच असं त्यांच्या तोंडातून मी ऐकलं नाही किंवा कधीच असं वाईट कधीच नाही कोणाबद्दल ऐकलं नाही, किंवा हा ह्या किंवा तो त्या याचा किंवा हा असं किंवा असं कधीच नाही ऐकलं मी. आणि पण ना जेव्हा असं प्रत्यक्षात एक गोष्ट असं सुशिक्षित घराण्यातील लहान मुली आणि ज्या शिकल्या चांगल्या शाळेमध्ये त्यांना टाकलेलं आहे. अगदी गोष्ट सांगते, आता प्रत्यक्षात नाव नाही सांगू शकत, 3 मुली समजा तुम्ही गृहीत धरू शकता. तर 2 मुली ओपन कास्टच्या, मराठा कास्टच्या आणि 1 मुलगी बौद्ध कास्टची.
तर तिघी जणी वयाने 10-10 वर्षाच्या, अगदी लहान लहान, ज्यांना अजून माहीतही नाही की महापुरुषांनी काय कार्य केलं वगैरे, काय ह्या गोष्टी. तेव्हा काय आपल्याला एवढं काही ज्ञान नसतं किंवा एवढं काही वाचन नसतं. आपलं असं असतं की शाळेमध्ये आपण नवीन नवीन शिकायला जात असतो किंवा शाळेत जात असतो, शिक्षण घेत असतो. हा तो कालावधी असतो आपला लहान वयाचा असताना. तर त्या खेळत होत्या आणि खेळता खेळता आता जयंती जसं काय आलेली आहेच बाबासाहेबांची, आणि असाच मग बाबासाहेबांची जयंती येते. त्यानिमित्तानं तिची काय काय खरेदी केली, किंवा माझ्या घरामध्ये अशी तयारी चालू आहे, माझ्या घरामध्ये तशी तयारी चालू आहे बाबासाहेबांच्या जयंतीची, असं सगळं ती असं आनंदाने सांगत होती. आणि मग तू येणार आहेस का, असं मैत्रिणी म्हणल्यावर एकमेकींना आपण विचारतच असतो. तेव्हा मग जिच्या घरामध्ये महापुरुषांना आदर देण्याची शिकवण आहे, ती म्हणते की हो, मला जर येणं झालं तर मी नक्की येणार आहे बाबासाहेबांच्या जयंतीला, खरंच येणार आहे. आणि जिच्या घरामध्ये महापुरुषांबद्दल, सगळ्या महापुरुषांबद्दल आपण आदर ठेवायला हवा, ही शिकवण नाही आहे की फक्त आपले राजे छत्रपती शिवाजी राजेच आहेत, आपण त्यांनाच आदर्श मानलं पाहिजे, इतर कोणाला नाही मानलं पाहिजे, ते त्यांचे महापुरुष आहेत, अशी जी शिकवण आहे ती लगेच त्यावर उत्तर देते की अगं तू कशी जाणार आहेस, आपले राजे तर छत्रपती शिवाजी राजे आहेत, आपण त्यांच्या जयंतीला जायचं, हे त्यांचा उत्सव आहे, ते जातात, आपण नाही जाऊ शकत, आपण तर मराठी आहोत ना. यावर जिच्या घरामध्ये समानतेची शिकवण आहे ती म्हणते नाही अगं, तुझं चुकतंय, असं नाही, महापुरुष हे चांगलं कार्य करत असतात आणि आपण सगळ्या महापुरुषांचा आदर्श जपला पाहिजे, असं ती म्हणते. आणि त्यावर ती मग जी सांगत होती ना आनंदाने की माझ्या घरी तयारी चालू आहे जयंतीची वगैरे, तर मग तिला छान वाटतं. हो, तू बोलतेस ते बरोबर आहे, अगदी खरंच आहे, महापुरुष जे आहेत ते सगळ्यांसाठी काम करत असतात आणि आपण सगळ्या महापुरुषांचा आदर्श जपला पाहिजे, त्यांचे विचार जपले पाहिजे, असं ती म्हणते. मग इथे त्या लहान लहान आहेत, अगदी 10-10 वर्षाच्या आहेत, ज्यांना अजून काय कार्य केले महापुरुषांनी हे माहीत देखील नाही आहे, तेवढं त्यांचं वाचन देखील नाही आहे. मग त्या वयामध्ये त्यांना हे शिकवलं जातं की आपला उत्सव कोणता आहे आणि त्यांचा उत्सव कोणता आहे, आपण आपल्या उत्सवामध्येच आनंदी व्हायचं, त्यांच्या उत्सवामध्ये आपण नाही जायचं. तर ही शिकवण आजही आहे. हे जेव्हा मला जे कळलं तेव्हा मला असं थोडंसं हे वाटलं की खरंच आजही ही स्थिती आहे, हे बघून थोडंसं वेगळं वाटलं. पण ह्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की ज्यांच्याही मनामध्ये हा विचार आहे किंवा असं आहे, त्यांनी नक्कीच तो विचार बाजूला सारून ना सगळ्या महापुरुषांबद्दल आदर जपायला हवं, हेच माझं या व्हिडिओमार्फत सांगणं आहे. बाकी मला काय असं जातीय तेढ वगैरे काही निर्माण करायची नाही आहे. ठीक आहे, काही अभ्यास कमी पडतो, काही विचार कमी पडतात, म्हणून कदाचित अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. त्यामुळे घरातली जी आई आहे ती खूप महत्त्वाची आहे, जी आपल्या मुलांना लहानपणापासून काय शिकवते किंवा काय त्यांना विचारक्षमता त्यांची काय घडत असते लहानपणापासून, हे खूप महत्त्वाचं. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकदम त्यांचे विचार छान की चांगल्या शाळेमध्ये आपल्या मुलीला टाकलेलं आहे, आपली मुलगी छान शिकून मोठी चांगल्या पदावरती जावी, हे त्यांचं स्वप्न आहे. आणि जो पाया आहे विचारांचा तोच मात्र भक्कम नाही आहे, हे बघून थोडंसं मला हे वाटलं आणि म्हणूनच मला असं वाटलं की व्हिडिओमार्फत ही गोष्ट मी मांडायला हवी. तर कुठेतरी हा विचार नक्कीच बदलला पाहिजे. जर महापुरुषांनी महान कार्य केलं नसतं तर आज स्त्री शिकूही शकली नसती. मी जे माझं मत आज मांडत आहे तुमच्यासमोर तेही कदाचित मी मांडू शकले नसते. कोण्या एका महापुरुषाने नाही तर सगळ्या महापुरुषांनी मिळून जे आहे ते खूप मोठं योगदान दिलेलं आहे, आपल्या जीवनाचं सोनं होण्यासाठी दिलेलं आहे की नाही. इतिहास वाचाल तर कळेल, वाचाल तर वाचाल, वाचल्याशिवाय कळणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला थोडं तरी, खूप जास्त नाही हो, अक्षरशः या दिवशी काय केलं, त्या तारखेला काय केलं, हे तारखां जरी तुम्हाला पाठांतरित नसतील तरी नेमकं
नेमकं थोडक्यात तरी आपल्याला सांगता यायला हवं की नेमकं आपल्या जीवनामध्ये त्यांच्यामुळे काय बदल झालेला आहे महापुरुषांमुळे, आणि म्हणून आपण त्यांचा आदर जपायला हवा. हे खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होतो, फक्त मला हीच गोष्ट शेअर करायची होती की असंही आहे, असंही होतंय, तर हे कुठेतरी बदलायला हवं. त्याची सुरुवात जी आहे ती आपण आपल्या घरापासून करायला हवी. हे खूप महत्त्वाचं. दिखावा नाही करायचा आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की नका लावू सगळ्या महापुरुषांचे फोटो घरामध्ये. तुम्ही सगळ्या महापुरुषांचे फोटो तुमच्या घरामध्ये नाही लावलेत तरीही चालतील, पण सगळ्या महापुरुषांचे जे विचार आहेत, जे समतेचे विचार आहेत, सगळ्यांचा एक आणि एकच विचार आहे, समतेचा विचार आहे. कुठलीही अनिष्ट गोष्टीला त्यांनी कधीही साथ दिलेली नाही आहे, पुढे नेण्यासाठी साथ दिलेली नाही आहे. तर अनिष्ट चालीरीती, प्रथा, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना महापुरुषांचा विरोधच होता. ही गोष्ट खरी आहे आणि तुम्ही वाचाल. पुस्तक खूप चांगली गोष्ट आहे, पुस्तकं आपण नक्कीच वाचलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं. पण ठीक आहे, नाही शक्य होत वाचन वगैरे करणं एखाद्याला, तर ठीक आहे ना, थोडंफार कुठून तरी आपल्याला माहिती भेटते का हे बघत राहायचं. निदान आपण आपल्या घरामध्ये एवढी तरी शिकवण द्यायची की आपण सगळ्या महापुरुषांचा आदर्श जपला पाहिजे. ही एवढी शिकवण तरी आपण नक्कीच आपल्या मुलांना देऊ शकतो असं मला वाटतं. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचं खूप खूप योगदान आहे. स्त्री स्वतंत्र व्हावी, तिच्यावरची ज्या चुकीच्या चालीरीती परंपरा आहेत त्या नष्ट व्हाव्यात, ह्यासाठी प्रयत्न खूप जणांनी केलेले आहेत. पण बाबासाहेबांचं महान कार्य हे आहे की त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये त्या गोष्टी मांडल्या. कायदा असा बनवला की ते कोणी तोडू शकणार नाही, आणि जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला आणि स्त्रियांवर काही अन्याय अत्याचार केले तर त्यालाही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, असे कायदे त्यांनी बनवलेले आहेत. मग आज त्या स्त्रीला का कळू नये की आपल्यासाठी त्यांनी काय केलं आणि आपण काय शिकवण देतोय आपल्या मुलांना. आपले राजे तर छत्रपती शिवाजी राजे आहेत, अशी शिकवण ज्या घरामध्ये तिला मिळालेली आहे. मग खरंच तिला छत्रपती शिवाजी राजे समजले का बरं? ज्या राजांनी 18 पगड जातींना एकत्र करून त्यांना मराठ्यांचे मावळे म्हणून संबोधलं आहे. फक्त मराठी माणसेच मावळे म्हणून नव्हते, तर सगळ्या जाती धर्माचे लोक होते. राजे शिवछत्रपतींच्या मावळ्यांमध्ये त्या सर्वांना एकत्रित केलं. त्यांच्यामध्ये स्वअस्तित्वाची, स्वाभिमानाची, स्वराज्याची जी प्रेरणा आहे ती मनामध्ये त्यांनी निर्माण केली. अत्यंत साध्या साध्या विचाराची किंवा साधे राहणीमान असो किंवा अक्षरशः दऱ्याखोऱ्यातील जी साधी लोक आहेत त्याच्यामध्ये मराठी अस्मिता निर्माण केली आणि रक्ताचा सडा सांडून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य घडवलं, मराठी अस्मिता जागवली. ते महाराज सुद्धा यांना कुठे कळाले? नाहीच कळाले. राजांना तुम्ही फक्त मराठ्यांचे राजे इतक्यापुरतंच मर्यादित ठेवतात का? नाही हो. छत्रपती शिवाजी राजे सुद्धा जाणते राजे होते, रयतेचे राजे होते. स्त्रियांप्रती त्यांचा आदर खूप होता, अगदी परस्त्रीला ते माते समान मानायचे. मग तुम्हाला छत्रपती शिवाजी राजे सुद्धा समजले नाही, म्हणूनच तुम्ही अशी शिकवण तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना देताय, हे निदर्शनास येते. माझा राजाही धर्मनिरपेक्ष होता, माझे भीमरायही धर्मनिरपेक्ष होते. धर्माच्या विरोधात नव्हते ते, अनिष्ट चालीरीती परंपरेच्या विरोधात होते. हे सगळं आहे. तर खूप सारं बोलता नाही येणार, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की राजे शिवछत्रपतींचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. तशाच तरतुदी आहेत त्यामध्ये सुद्धा. हे जेव्हा मी महाराजांचं पुस्तक वाचलं एक, त्यामध्ये मला वाचनामध्ये आलं होतं की आपल्यासाठी त्यांनी काय केलं आणि आपण काय शिकवण देतोय आपल्या मुलांना. तर हीच गोष्ट मला इथे मांडायची होती. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भारतीय असल्याचा नक्की आणि नक्की मला अभिमान आहे, तुम्हालाही तो असायला हवा. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.